नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. काल रात्री महानगरपालिकेने मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांनी प्रभाग रचना जाहीर केली. मागच्या महिन्याच्या 22 तारखेला प्रारूप नकाशे डिक्लेअर झाले आणि 2 तारखेपर्यंत वेळ दिला की ते हरकती घ्या आणि 11 तारखेला आमची सुनावणी घेतली. सुनावणी घेतल्यानंतर आम्ही प्रामुख्याने अनेक हरकती होत्या त्यांच्यावर, म्हणजे साधारण हरकती 2 ते 2.5 हजार हरकती होत्या, परंतु सांगताना त्यांनी 264 हरकतीच आल्या म्हणून सांगितलं. तर त्यांच्या सोयीसाठी एक हरकत अधिक 100, एक हरकत अधिक 107, एक हरकत अधिक 125 असे करून यांनी फक्त 264 हरकती, ज्या अर्थी 2-2.5 हजार हरकती येतात, म्हणजेच या प्रारूप नकाशामध्ये मोठा घोटाळा, मोठी सेटिंग झाल्यासारखं दिसतं. कारण नागरिक हरकत घेत आहेत 2.5 हजार आणि त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही 3 हरकती घेतलेल्या की शासनाने काढलेल्या, नगरविकास खात्याने काढलेला हा GR आहे, ही कशा पद्धतीने प्रभाग रचना करायची. साधारण तुम्ही जर याच्यातले पॉइंट बघाल की आपल्याला लगेच स्पष्ट दिसून येईल की 5.5.1 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रभाग रचना कशा कराव्या. उत्तर पूर्वेतून प्रभाग रचना आणून ती दक्षिणेतून आणावी, या पद्धतीने ती प्रभाग रचना करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण टिटवाळ्यातून सुरुवात होऊन उंबारडे सापार्डेकडे यावी, तर त्यांनी सुरुवात उंबारडे सापार्डे हा प्रभाग क्रमांक 1 दिला. म्हणजे ही प्रभाग रचना सुद्धा यांच्या GRच्या उलट आहे. दुसरा मुद्दा असा म्हणलेला आम्ही की डोंबिवली पश्चिमेला 18 वॉर्ड आहेत. 18 वॉर्ड प्रमाणे प्रथमतः त्यांच्या GR प्रमाणे 5-3 प्रमाणे, म्हणजे 5-3 हा त्यांचा हे परिशिष्ट 1 नुसार, तर तुम्ही बघाल परिशिष्ट 1 नुसार याच्यात स्पष्ट लिहिलंय शेवटचे प्रभाग 3-3चे किंवा 5चं करावे. त्या परिशिष्ट 5-3 मध्ये स्पष्ट लिहिलं, म्हणजे हा GR त्यांचाच आहे, म्हणजे आम्ही कोणी लिहिलेलं नाही किंवा पब्लिकने हा स्वतःसाठी लिहिलेला नाहीये, त्यात लिहिलंय. पण डोंबिवली पश्चिमेला त्यांनी 21 नंबर प्रभाग 3चा केलाय, त्यानंतर 22-4चा, 23-4चा आणि 24-4चा आणि 25 पुन्हा 3चा केलाय. म्हणजे शेवटचा प्रभाग 2-3-3चे अपेक्षित होते, सुरुवातीचे 4 केले. म्हणजे त्यांच्याच GRला त्यांनी केराची टोपी दाखवली याच्यामध्ये सुद्धा. तिसरी हरकत आमची अशी की 2020 साली कल्याण ग्रामीणचे 27 गावातून 18 गाव वगळली आणि 13 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द केले. म्हणजे त्यांच्या हद्दी बाजूला गेलेल्या होत्या. म्हणजे त्यानंतर कुठलाही GR आलेला नाही की बाबा ही गावं घ्यावी, वगळण्यात यावी, की घेणार आहोत. मागच्या GR नुसार ती गावं वगळलेली आहेत. पुन्हा तरी सुद्धा ही प्रभाग रचना करताना ती 17 गावं सुद्धा या प्रभाग रचनेत घेतली. म्हणजे ही 9 गावातली प्रभाग रचना सुद्धा त्या 17 गावांच्या याच्यावर त्यांनी 18 गावांच्या याच्यावर त्यांनी ओव्हरलॅप केले. म्हणजे उद्या शासनाचा GR जर लागू करायचा झाला तर ती प्रभाग रचना तुम्ही कशा पद्धतीने मान्य करणार आहात? कुठला प्रभाग रचना जाणार तुम्ही? एखादा नगरसेवक त्या प्रभाग रचनेच्या बाहेर 18 गावात जर राहत असेल तर त्याचं नगरसेवक पद राहिलं, प्रभाग तसाच राहणार आहे. म्हणजे या साध्या शासनाच्या गाईडलाईन यांनी केल्यात. याचा अर्थ यांची मोठ्या प्रमाणावर सेटिंग झालेली आहे. हा प्रशासन शासनाच्या नावावर जसा मदारी बंडू नाचतो ना माकडाला, असे हे प्रशासक या ठिकाणचे नाचतायत. म्हणजे कुठलाही GR यांना मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, म्हणजे लोकांचं मत मान्य नाही. यांना ही परिस्थिती का करावी लागते की गेली 25 वर्ष या ठिकाणी यांची सत्ता आहे आणि त्यानंतर सुद्धा 5 वर्ष कंप्लीट राज्य, म्हणजे नगरविकास खात्याच्या अंतर्गत महानगरपालिका म्हणजेच राज्य शासनाच्या अखत्यारीत ही महानगरपालिका असताना सुद्धा यांना कामं करता आली नाहीत. म्हणून या पद्धतीने हे प्रभाग रचनेमध्ये फेरबदल करतात की आपल्याला हवीशी मतं आपल्या बाजूला घ्या किंवा आपल्याला कुठली पोषक करता येईल. आता याच्यानंतर यांचा दुसरा खेळ सुरू होईल. मतदार एका मतदारसंघामध्ये, साधारण 2015चं उदाहरण देतो की एका प्रभागामध्ये तुम्ही अख्ख्या डोंबिवलीची मतदार याद्या घुसवलेल्या. म्हणजे एखाद्या मी स्वतः 2.5 हजार हरकती घेतल्यानंतर 2.5 हजार हरकती सोडून द्या, आपण 4,500 मतं, अजून 2,000 मतं जास्त वाढवून दिली. म्हणजे पुन्हा यांचा मतांचा खेळ सुरू होईल, पुन्हा यांचा पैशांचा खेळ होईल.
म्हणजे नागरिकांना किंवा लोकशाहीला यांना पूर्ण डुबवायची आहे आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच करायचं आहे का? कारण लोकशाहीला खऱ्या अर्थाने आता नागरिकांची जबाबदारी आलेली आहे ही वाचवण्याची. नागरिकांना आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. कारण या पद्धतीने ज्यांनी केलंय म्हणजे नागरिकांमध्ये त्यांनी प्रचंड नाराजी आहे. कारण राजकारणाचा ज्या पद्धतीने यांनी चिखल करून ठेवलेला आहे की शासन निर्णयांना मान्य नाही, GR मान्य नाही, नियमावली मान्य नाही, कोर्टाचे निर्णय मान्य करत नाही. म्हणजे या ठिकाणी जे महानगरपालिकेमध्ये जे प्रशासकीय अधिकारी शासनाकडून आणून बसवलेले आहेत या इथे लोकप्रतिनिधी नाही आहेत. कंप्लीट या सत्ताधाऱ्यांच्या याच्यावर चालतात आणि महानगरपालिकेने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कंप्लीट बजबज पुरी करून ठेवलेली आहे. आणि याच्यातून एक टेंडर काढणे आणि टेंडर मागून टक्केवारी मिळवणे याच्या पलीकडे सत्ताधाऱ्यांना काहीच नाही आणि सत्ताधाऱ्यातून सत्ता मिळवणे या पद्धतीने साधारण या सत्ताधाऱ्यांनी हे सर्व. जर तुम्ही जर हरकती बघायला गेला तसं प्रभाग क्रमांक 7, 6, 23 आणि 25, 23 आणि 25 हे लगतचे प्रभाग आहेत. 7 आणि 6 हे लगतचे प्रभाग आहेत. यांच्यामध्ये यांनी फक्त एक हरकती कुठल्या तरी बाउंड्री हलवल्यात आणि दाखवायला 4 हरकती दाखवल्या. थोडक्यात म्हणजे एखादी बाउंड्री हलवली 7ची तर 6ची हलवणं साहजिक आहे. दाखवताना 6ची हरकत मान्य केली आणि 7ची हरकत मान्य केली. म्हणजे 2 हरकती मान्य केल्या. हजारो हरकतींवर यांनी 2 हरकती मान्य केल्या. एव्हाना शासनाच्या त्यांच्या GRला त्यांनीच केराची टोपली दाखवली. म्हणजे शासनकर्त्यांच्या डमरूच्या टालावर मदारीच्या नालावर नाचणारे हे माकड आहेत का प्रशासक? अशी परिस्थिती आलेली आहे. का तुमचा GR आहे हे जर GRचं जर याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करत नसेल मग तुम्हाला नक्की करायचं काय? पुढचा बघून लोकसभेची पद्धतीने आम्हाला वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही या गोष्टीचा निर्णय घेणार आहोत. कारण हे खरं म्हणजे लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीला घातक आहे या गोष्टी. भविष्यामध्ये या गोष्टी जर घडत असल्या मग तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच प्रभाग रचना डिक्लेअर करा. हे GR काढू नका. तुम्हीच मतदार याद्या इकडे प्रारूप मतदार याद्या आणि अंतिम नियमात याद्या नाटक करायला दाखवू नका आणि तुम्हीच घोषित करा की आमचे नगरसेवक एवढे निवडून आले. कशाला निवडणुका घेतात? काही गरज नाही या गोष्टीची. तर याला शासनकर्ते जेवढे जबाबदार आहेत तेवढाच प्रशासनही जबाबदार आहे.